आता राज ठाकरे जे आहेत ते याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि राज ठाकरे आणि अमित शहा यांची आज भेट होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काल संध्याकाळीच राज ठाकरे जे आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। मला निरोप आला त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आल्याचं राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। राज ठाकरे ताज मानसिंग हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि काही वेळापूर्वीच विनोद तावडे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट नेमकी केव्हा होणार ती वेळ कळू शकलेली नाही, मात्र भेटीआधी या ठिकाणी हालचालींना वेग आलेला आहे। विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी याच हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। विनोद तावडे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्याच्यामुळे नेमकं काय चर्चा झालेली आहे हे अजूनही कळू शकलेलं नाही। मात्र मनसे आणि भाजपमध्ये युती होऊ शकते अशी चर्चा जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप, काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? पुढच्या काही वेळातच राज ठाकरे आणि विनोद तावडे हे दोघंही लिफ्टमधून खाली येतील आणि त्यानंतर हॉटेल बाहेर आल्यानंतर ते थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती वृषाली आपल्याला समजते। मनसे अखेर महायुतीमध्ये सहभागी होणार आहे, त्याबाबत शिक्कामोर्तब देखील झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। मात्र अधिकृत दुजोरा त्या नेत्यांकडून काही वेळातच दिला जाईल। आपल्याला माहिती आहे राज ठाकरे हे काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले होते आणि कालच अमित शहा यांची भेट घेतली असं सांगितलं जात होतं। मात्र काल रात्री ही भेट झाली नाही आणि आज सकाळनंतर ही भेट होईल असं सांगितलं जात होतं। त्याप्रमाणे आता ही बैठक होणार, भेट होणार आहे, बैठक होणार आहे अशी माहिती मिळते आणि त्या बैठकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे हॉटेल ताज मानसिंग ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचा मुक्काम आहे त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यानंतर या दोघांमध्ये जवळपास गेल्या अर्धा तास चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता दोघेही नेते जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। महत्वाचं हेच असणार आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला किती जागा दिल्या जातात किंवा मनसेकडून किती नेमकी जागांची मागणी केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे 48 पैकी 20 जागा फक्त ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत भाजपकडून आणि मित्र पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष असेल, त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाही आणि आता त्यातच मनसेची ही एक राजकीय उडी असल्यामुळं त्यांच्या देखील जागा कमी होतात का हे बघावं लागेल। दुसरा महत्वाचा मुद्दा या संपूर्ण राजकीय घडामोडीत हा सांगता येईल की राज ठाकरे हे येताना त्यांच्यासोबत मनसेचे इतर कुठलेही नेते नाही आहेत, फक्त अमित ठाकरे हे एकटेच त्यांच्यासोबत आहेत। म्हणजे कुटुंबातला एक सदस्य त्यांचा मुलगा म्हणून अमित ठाकरे सोबत आहेत। मात्र बाळा नांदगावकर असतील किंवा इतर त्यांचे जे नेते आहेत मनसेमधले वरिष्ठ पदाधिकारी त्यापैकी कुणीही नेते दिल्लीमध्ये आलेले नाहीत। ज्यावेळेला काल राज ठाकरे चार्टर फ्लाईटनं दिल्लीत आले होते त्यावेळेला त्यांच्यासोबत अमित ठाकरे हे देखील होते आणि दुसरे पदाधिकारी किंवा पक्षातील कुणी वरिष्ठ नेता आल्यामुळं त्याची देखील जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे। संदीप देशपांडेंनी सकाळी प्रतिक्रिया दिली की काही वेळातच चित्र स्पष्ट होईल, पण अजूनही अमित शहा यांना भेटल्यानंतर नेमकं काय राजकीय घडामोडी घडतात हे बघणं तर महत्वाचं आहे। पण फक्त या लोकसभा निवडणुकीपुरताच ही महायुतीतला मनसेचा जो प्रवेश असेल किंवा जे काही सहभागी होण्याचा निर्णय असेल हा फक्त लोकसभा निवडणुकीपुरताच मर्यादित नसेल तर पुढेही मर्यादित असणार का ही देखील बघावं लागेल। कारण अवघ्या 7-8 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहेत, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका अजून बाकी आहेत। महापालिका, जिल्हा परिषदेपासून तालुका पंचायत समिती असतील या सगळ्यांच्या निवडणुका होणं अजून बाकी आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये देखील मनसे भाजप सोबत किंवा महायुती सोबतच जाणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे। आता मुंबई दक्षिण ही जी जागा आहे या जागेबद्दलच जोरदार चर्चा जी आहे ती सध्या पाहायला मिळते। त्यानुसार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। 28 जागांपैकी एकनाथ शिंदे यांना किती जागा द्यायच्या आणि अजित पवार यांना किती जागा द्यायच्या याबाबतचा महत्वाचा निर्णय कालच्या कोर कमिटीच्या बैठकीत झाल्याचं देखील समजते। कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे 2 ते 3 वेळा कोर कमिटीच्या बैठका ज्या आहेत भाजपच्या त्या झाल्या होत्या, वरिष्ठ नेते दिल्लीत आले होते, पण जो पेच आहे तो सुटत नव्हता। कदाचित आता राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर आज रात्री पुन्हा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिल्लीत येऊ शकतात आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो। पण गेल्या 48 तासांपासून हीच चर्चा आहे की महायुतीच्या उमेदवारांची यादी घोषित केली जाईल, ती अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही। त्यामुळे म्हणजे राज्यातल्या जनतेचं तर लक्ष आहे, राजकीय पक्षांचं देखील लक्ष आहे। कारण महाविकास आघाडीची जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तोही अजून बाहेर आलेला नाही, त्याचबरोबर त्यांच्याकडूनही उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे राज ठाकरे आज अमित शहा यांना भेटल्यानंतर तात्काळ म्हणजे पुढच्या काही 24 तासात आजच किंवा उद्या सकाळपर्यंत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला
घोषित करून उमेदवारांची नावं निश्चित केली जातात का हो. हे बघावं लागेल. आणि दुसरं महत्वाचं, अमित शहा यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर राज ठाकरे त्यानंतर माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. कुशल. संदीप, ही जी महत्वपूर्ण भेट होतीये विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यासोबत आणि कोणी नेते अमित शहा यांच्यासोबत भेट होत असताना या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत का? होऊ शकतात. एक म्हणजे अमित ठाकरे आणि दुसरे म्हणजे जे.पी. नड्डा. कारण अमित ठाकरे हे कालपासूनच राजधानी दिल्लीमध्ये आहेत. ते राज ठाकरे यांच्या सोबतच मुंबईमधून त्यानुसार जर पाहायला गेलं तर जे.पी. नड्डा एक असू शकतात. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे.पी. नड्डा. आणि विनोद तावडे यांचं आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचं जे स्थान आहे ते देखील आहे मोठं. कारण लोकसभा निवडणुकांची जी घोषणा आहे पहिली यादी जी आहे ती विनोद तावडे यांनी जाहीर केलेली होती, आपल्याला माहिती आहे. त्यानुसार पहिल्यांदा विनोद तावडे हे आलेले आहेत. राष्ट्रीय राज ठाकरे यांचे देखील संबंध मैत्रीपूर्ण आहेत, यापूर्वी आपल्याला ते माहिती आहे. त्यानुसार विनोद तावडे हे पहिल्यांदा